की नशिबात असेल तर ते मला मिळेल. आणि आज मला ती संधी एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही दिली. मी निश्चित त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. काही ज्येष्ठ मंत्र्यांना जे आहे ते थांबवण्यात आलं आणि नव्यानं संधी जी आहे ती शिवसेना त्याच्या सगळ्या तिन्ही पक्षात पाहायला मिळते, तुमच्या पक्षात सुद्धा पाहायला मिळते. नाही तर हे रुटीन भाग आहे. नेत्यांनी काय निर्णय घ्यावा त्याची अंमलबजावणी करणं हे आमचं काम आहे. आणि त्या नेत्यांना सुद्धा त्याबद्दलचं सगळं समज दिलेली आहे. त्यांना सांगितलंय की का करावं लागतं. म्हणून आमच्यामध्ये कुठेही काही नाराजगी असण्याचं काही कारण पण नाही. मराठवाड्याचे प्रश्न जे आहेत ते प्रखरपणे कशा पद्धतीने मांडाल आणि राज्यातलं तुम्ही नेमकं काय विचार ठेवून राज्याच्या विकासासाठी तुमच्या काय एम्स काय असतील? मला जी जबाबदारी दिली, ज्या खात्याची दिली, मला आणखीन खातं माहीत नाही, पण जी जबाबदारी दिली मी प्रामाणिकपणे पार पाडेल. आणि शिंदे साहेबाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे, होय मी ज्याला मंत्री केले त्यांनी प्रामाणिकतेने काम केलं. रोज तुम्ही वेगवेगळ्या बाईट्स चॅनलच्या माध्यमातून देत होता, संजय राऊतांना सुद्धा प्रतिक्रिया रोज देत होता. आता काही शुभेच्छा त्यांच्याकडून आल्या तर स्वीकाराल का? निश्चित स्वीकारेल. संजय राऊत का माझा दुश्मन थोडी आहे, माझे मित्र आहेत. त्यांच्या शुभेच्छा मला हव्या आहेत, परंतु चांगल्या पद्धतीने द्याव्यात अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. साहजिकच संजय शिरसाट आपल्यासोबत होते. त्यांनी म्हटलेलं आहे की संजय राऊत यांनी चांगल्या शुभेच्छा जर दिल्या तर त्या मी स्वीकारेन असं त्यांनी म्हटलं. कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरू, TV9 मराठी, नागपूर.